नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बर्वेज टीव्हीज। तर आता मी आले सोमनी गार्डनला आणि खूप दिवसानंतर आलोय। तर मी आता बघू शकतो की ह्या गार्डनमध्ये खूप चेंजेस केलेले आहे। तर त्याआधी हे गार्डन सगळ्यांना माहिती असेल, जे इथे आलेले की गार्डनची अवस्था काय होती। आता गार्डनमध्ये खूप चेंजेस केलेले आणि ह्यांनी काही ॲनिमल्स पण लावले डेकोरेशनवाले आणि बाकीचे जे सिटिंग अरेंजमेंट होतं ते पण चेंज केलेले। तर तुम्हाला मी एक करून दाखवेल, सो स्टे ट्यून। जसं की तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, त्या साईडला ते ट्रॅम्पोलिन पार्क आहे आणि छोट्या पोरांच्या गाड्या सुद्धा आहेत त्या साईडला। एकदम जे लहान लहान बेबी राहतात ते त्याच्यामध्ये बसता। आणि या साईडला तुम्ही पाहू शकता की इथं टायगर लावलेला आहे आणि एक डायनासोर सुद्धा लावलेला आहे, जुरासिक पार्क मधला, एकदम ओरिजिनल वाटतोय। त्याशिवाय तुम्ही बघू शकता त्यांनी हे हार्ट शेपची इथे एंट्रीला लावलेली आहे। खूप छान वाटतं हे पण बघायला, पण थोडी लाइटिंग केली असती तर खूप चांगलं वाटलं असतं। आणि या साईडला तुम्ही बघू शकता अजून एक डायनासोर लावलेला आहे। हा तुम्ही जुरासिक पार्कच्या पिक्चरमध्ये नक्की पाहिला असेल डायनासोर हा। त्यानंतर हे मागच्या साईडचं तुम्ही डेकोरेशन बघू शकता, जे भिंतसारखं वाटतं पण ते काहीतरी पुठ्ठ्याने बनवलेलं राहतं, ते वॉटरप्रूफ राहतं। या साईडला तुम्ही बघू शकता दोन हरणं सुद्धा लावलेले आहे। प्लस जे पहिले इथं बसायची अवस्था खूप खराब होती, तर आता यांनी ते छत्र वगैरे लावलेले आहे चांगल्या बसायला, तुम्ही पाहू शकता। प्लस या साईडला योगा वगैरे चालूच राहतो। आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता की त्यांनी इथं मध्ये एक सर्कल केलेलं आहे। ते सर्कलमध्ये फाउंटन चालू राहतो, पण आता सध्या कसं पाऊस चालू आहे तर पाऊस पाणी चालू आहे म्हणून तुम्ही बघू शकता की सर्कलची अवस्था खूपच खराब आहे। तुम्ही बघू शकता की इथलं पाणी किती खराब झालेलं आहे। मे बी हे पाणी जेव्हा पावसाळा संपेल तर चेंज होईल। आणि जसं सर्कल आहे तसं सिटिंग अरेंजमेंट सुद्धा केलेले आहे। तुम्ही बघू शकता की प्रत्येक जागेवरती सर्कलवरती ना लोक बसलेले आहे। तर हे एक चांगलं केलं त्यांनी की इथं फाउंटन पण बघू शकता आणि काही लाइटिंग वगैरे असले तर इकडं बसायला पण मजा येईल। पण ते सध्या आता पाऊस पाणी चालू आहे त्याच्यामुळे त्यांनी एवढं म्हणजे काय म्हणता लाइटिंग वगैरे लावलेलं नाही। तर ना आपण पुढे पण बघूया। तर मित्रांनो तुम्ही जसं बघू शकता इथं हरण वगैरे आणि डायनासोर आहे आणि या साईडला काहीतरी वेगळंच आयटम आहे, काय माहिती काय आहे पण आहे ते। या साईडने त्यांनी इथून जाण्यासाठी जागा केलेली आहे आणि इथं बसायला जागा आहे। या काही बसायची जागा आहे इथं पावसा पाण्यामध्ये। तर खूप छान केलेलं गार्डन, खूप दिवसांनी आलो तर मला खूप चांगलं वाटलं की आपल्या नाशिक रोडचे गार्डन एकदम चांगलं केलेलं आहे, बसण्यालायक केलेले आहे। तर बरेचसे लोक इकडे टुरिझम वगैरे जे मुक्तीधाम फिरायला येतात ते इकडे येऊ शकता। आणि या साईडला तुम्हाला माहिती की दर्गा आहे, ही फेमस दर्गा आहे आपल्या नाशिक रोडमधली, तुम्ही बघू शकता। तर या साईडने आपण थोडं पुढे जाऊया। तर मित्रांनो तसं तुम्हाला सांगितलं या साईडला ते गार्डनचं सुद्धा आहे, पण ते गार्डनच्या एरियामध्ये येत नाही, ते गार्डनच्या शेजारी येतं। तुम्ही बघू शकता की या साईडने ते छोट्या गाड्या ठोकाठाकी चालू राहते त्या गार्डनची। तर हे खूप चांगलं आहे की एखाद्याला ट्राय करायचं असेल तर इकडे ट्राय करू शकता। खूप छान बनवलेलं आहे या साईडला, म्हणजे एकदम माणसाचं मन रमून जातं। आणि या साईडला तुम्ही बघू शकता की अजून एक स्टॅच्यू लावलेलं आहे। स्टॅच्यू आहे हल्कचा, ॲव्हेंजर्स मधला हल्क नाही का, त्याचा स्टॅच्यू लावलेला आहे इथं। पण यांनी लाईट वगैरे चालू केली, तुम्ही बघू शकता ही लाईट आहे पण ही लाईट अजून चालू केली नाही। जसं की तुम्हाला सांगितलं पाऊस पाणी चालू आहे तर काही शॉर्ट सर्किट वगैरे नको व्हायला, तर त्याच्यामुळे त्यांनी इथं लाईटिंग वगैरे लावली नाही। पण जेव्हा सीझन चालू होईल तेव्हा नक्की ते काही ना काही इथं चांगलं करतील। तुम्ही बघू शकता हल्क। आणि तुम्ही या साईडला बघू शकता की छोट्या पोरांसाठी इथं ना पाणी वगैरे लावलेले आहे आणि ती चक्री वगैरे लावली, इथे झोके वगैरे। तर बरीचशी गर्दी आहे पावसा पाण्याची पण, कारण की गार्डन चांगलं सुधरवलेलं आता, खूप दिवस लागले गार्डन बनवायला। पण लाइटिंग्स वगैरे त्यांनी अजून चालू केले नाही, लाइटिंग चालू केलं तर अजून छान दिसेल। तुम्ही बघू शकता या साईडला सरकुंडी वगैरे बनवलेली आहे। तर तुम्हाला या साईडचं सगळं टूर दाखवलं मी। या साईडला आता सध्या लाईट वगैरे लावली नाही त्याच्यामुळे काही एवढं बरं नाही वाटत आहे। आणि हा जो सर्कल आहे तुम्हाला दाखवला होता, हा सर्कल थोड्या दिवसांनी परत त्यांना व्यवस्थित करतील, कारण की पाऊस पाण्यामध्ये ह्याच्यामध्ये ते हिरवं शेवाळ वगैरे राहतं ते खूप साचलेलं आहे। तर काय जेव्हा पाऊस पाणी थांबेल तर त्याच्यानंतर ते बरोबर करतील। सो स्टे ट्यून। तुम्हाला जसं दाखवलं या साईडला बसायची पण जागा आहे, भरपूर लोक बसले राहतात। आणि मित्रांनो जसं की तुम्हाला मी सांगितलं जे सर्कल होतं, सर्कलच्या अपोजिट साईडला पण तुम्ही असे स्वॅन्स वगैरे बघू शकता, पण इथनी लाईटच लावली नाही तर काही व्यवस्थित दिसत नाही आहे आणि दिवसात गार्डन बंद राहतं। तर आलोय थोडंसं लेट आपण। तुम्ही बघू शकता इथं त्यांनी काय माहिती कोणतं कार्टून कॅरेक्टर आहे हा, पण भारी वाटतोय। त्याच्यावर एक आपण फोटो पण काढून घेऊ। मधलं या साईडचं लाल वाला अरे
हे वालं तर तुम्हाला दाखवलं मित्रांनो, या साईडला पण एक ना अम्युनिटीज आहे, म्हणजे ते खूप म्हणजे हाय जरा बघण्यालायक आहे, पण ते सध्या लाईट वगैरे लावली नाही. या साईडला तुम्ही बघू शकता सनफ्लावर वगैरे लावलेले आहे, त्याच्यात पण लाईट वगैरे लावली नाही आहे, पण चांगलं डेकोरेशन केलं आहे त्या मानाने. तर या साईडने तुम्ही बघू शकता असा व्ह्यू आहे गार्डनचा. अर्ध्या लाईटी चालू आहे, अर्ध्या लाईटी बंद आहे, त्याच्यामुळं ठीक आहे. कपल लोकांना बसायला पण चांगलं आहे इकडं, लाईट नाही आहे तर टाइमपास करायला. आणि आता आपण एक्झिट करतो आहे, तर एक्झिट करताना बघू शकता त्यांनी जसे की तुम्हाला सांगितलं हार्ट शेपचं यांनी बनवलं, पण काय लाईटिंग वगैरे लावली नाही आहे. तर ह्या एरियामध्ये जर लाईटिंग लावली जी आपण फुटपाथचे एरिया आहे तर ते अजून छान दिसेल. आता डिपेंड्स आता त्यांचा खर्च कसा राहतो, त्यांना ते नगरपालिका पैसे देते तेव्हा ते गार्डन वगैरे बनवतात. प्लस तुम्हाला मी या साईडला एक दाखवतो, जर तुमचे छोटे छोटे पोरं असतील, लेच छोटे असतील, तर त्यांच्यासाठी तुम्ही इथं आहे ना त्यांना ट्रेनमध्ये बसायला आणू शकता. कारण की लहानपणी माझे वडील पण मला ट्रेनमध्ये बसायला आणायचे, ते दिवस कधी विसरलो नाही मी. ते एक यादगार मुवमेंट राहतो. ते बघू शकता या साईडला छोटे पोरं ट्रेनमध्ये, जास्त मोठी रेल्वे ट्रॅक नाही आहे, छोटीच आहे, पण त्या मानाने लहान पोरांसाठी ठीक आहे. एकदम छान वाटतं बघायला की छोटे पोरं ट्रेनमध्ये मस्तपैकी एन्जॉय करताय. इथं पॅरेंट्स वगैरे उभे राहत आहे, आमचे वडील पण उभे राहायचे एक टाईम इथं. असं राहतं इकडं ट्रेनमधून, मग पोरं वगैरे निघतं बाहेर. आणि या साईडला तुम्ही बघू शकता की इथं तिकीट काउंटर वगैरे अवेलेबल केलेले आहे. तर किड्स वर्ल्ड काहीतरी नाव आहे, तुम्ही बघू शकता. मुलांना खेळण्यासाठी भरपूर काही इकडं ट्रॅम्पोलिन पण करून दिलेलं आहे, त्याच्यावरती काय उड्या मारायच्या राहतात पोरांना, ते मारू शकता. आणि या साईडला पाहू शकता छोटा भीमचं त्यांनी हेलिकॉप्टरमध्ये ते सर्कल बनवलं, रिंग. भरपूर काय बघण्यासारखं इथं. तर मित्रांनो आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. आणि मी खूप काही एक्सप्लोर केलं इथं, पण सध्या काही लाईट वगैरे नाही आहे. जेव्हा पण इकडं अम्युनिटीज खूप चांगले होतील तर परत आपण एक व्हिडिओ बनवू आणि तो व्हिडिओ अपलोड करू. पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला.